ग्रेट अँड सुपर ऑसम एव्हरीवन, वेलकम टू दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आरबीआय पॉलिसी. आजचा सर्वात महत्त्वाचा निर्णय. आज 10 वाजता आरबीआय पॉलिसी डिक्लेअर होणार आहे. आरबीआय ठरवणार आहे की रेपो रेट वरती करायचे, खाली करायचे, काय करायचे. बट तुम्ही मला मे बी पहिल्यांदा बघितलं असेल, कारण की कंटेंट क्रिएशनच्या दुनियेमध्ये आता आम्ही एक पाऊल ठेवलेलं आहे आणि आम्हाला पण असं वाटतंय की नाही, आता कंटेंट क्रिएशन करायला पाहिजे. आतापर्यंत आम्ही ऑनलाईन ऑफलाईन अशा प्रकारे करत होतो, बट एवढं काही चर्चेत नव्हतं. बट आता आम्हाला पण चर्चेत यायचं आहे आणि कंटेंट क्रिएशन करायचे आहे. सो नमस्कार सगळ्यांना, मी विकास गायवन, फाउंडर ऑफ VRG वेल्थ अकॅडमी. आणि आम्ही एक कम्युनिटी रन करतो VRG वेल्थ अकॅडमीच्या नावाने, जिथे स्टॉक मार्केटमध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग कसं करायचं, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं, याचं वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज दिलं जातं. आणि असं आमचं म्हणणं आहे की राईट नॉलेज हा सगळ्यांचा अधिकार आहे. कोणी कोणाला फसवायला नको, सगळेजण इंडिपेंडेंट इन्व्हेस्टर व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी स्वतःचं फायनान्स स्वतः मॅनेज करायला पाहिजे, असं आम्हाला वाटतंय. मी एक बुक पण लिहिलेलं आहे, द प्रिन्सिपल ऑफ वॉरेन बफेट यांच्यावरती, द लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग सक्सेस, दॅट इज ऑन Amazon. आणि दिस इज ऑल फॉर ऑथॉरिटी. ऍक्च्युली ऑथॉरिटी नसेल तर तुम्ही ऐकणार पण नाही, सो त्यासाठी तुम्हाला सांगितलं. सो आपण आज बघूया की आरबीआय पॉलिसी आज आहे, त्यामध्ये काय काय होतं. बट आरबीआय पॉलिसी समजण्याआधी त्याचे रेट्स, रिव्हर्स रेपो रेट काय आहे आणि आरबीआय का बरं हे करतं, हे अंडरस्टँड होणे फार आवश्यक आहे. सो इफ यू आर रेडी, प्लीज टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. हा माझा झूमचा सेंटेन्स आहे, ऍक्च्युली इकडे पण आला. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुम्हाला खूप सारं नॉलेज भेटणार आहे. इंडियन इकॉनॉमी बद्दल पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे. सो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण की आम्ही राईट नॉलेज ऑन द प्रिन्सिपल ऑफ वॉरेन बफेट आणि त्यांचे गुरु बेंजामिन ग्राम यांच्या प्रिन्सिपल वरती आम्ही सगळं तुम्हाला शेअर करणार आहोत या चॅनलवरनं. त्यामुळे बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. चला बघूया. सो आरबीआय पॉलिसी आज आहे 10 वाजता. आरबीआय पॉलिसी काय असतं, कशा प्रकारे आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे, लेट्स ट्राय टू सी दिस. ओके, तुम्हाला माहिती आहे का की फक्त 0.25% जर इंटरेस्ट रेट चेंज झाला, रेट बदलला, तर खूप सारा प्रॉब्लेम किंवा चांगल्या गोष्टी मार्केटमध्ये होऊ शकतात. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे, जे त्यांनी लोन घेतलेला आहे. राईट, लोन घेतलं, जर इंटरेस्ट रेट वाढवला तर तुमचे EMI इन्क्रीज होतात. लोनचे इंटरेस्ट रेट कमी केला तर कमी होतात. आणि काही काही लोक याच्यावरती तर वेगवेगळेच कॉन्सेप्ट बांधून विकत असतात. ओके, बट आपल्याला राईट अंडरस्टँडिंग, राईट नॉलेज घ्यायचं आहे. सो आरबीआय म्हणजे काय, आरबीआय म्हणजे कोण, तर आरबीआय ते आहे जे करन्सी छापतं. ओके, करन्सी, नोटा छापतं, लेट्स कॉल द आरबीआय. आरबीआय महागाई नियंत्रण करतं, म्हणजे जे इन्फ्लेशन आहे त्याला कंट्रोल करतं आरबीआय. बँकांचं नियंत्रण म्हणजे आरबीआय बँक्सला कंट्रोल करते. सोबतच व्याजदर ठरवणे, व्याजदर कमी असायला पाहिजे की जास्ती असायला पाहिजे, लिक्विडिटी कमी असायला पाहिजे की जास्ती असायला पाहिजे, हे आरबीआय ठरवतं. ओके, आणि त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. तर आज आरबीआय पॉलिसी आहे आणि त्यामध्ये असं असतं, मॉनिटरी फॉर गव्हर्नमेंट. एक गव्हर्नमेंट असते, गव्हर्नमेंटच्या अंडर आरबीआय आहे. आरबीआय आणि आरबीआय बँकांना कंट्रोल करते आणि बँक जे आहे ते आपल्याला ऍज अ लोन म्हणा किंवा बँकमध्ये आपलं अकाउंट असतं. ओके, आणि याचा परिणाम आपल्यावरती काय होतो ते आपण बघूया. सो सर्वात आधी अंडरस्टँड करूया व्हॉट इज मीन बाय रेपो रेट. ऐकलंय तुम्ही टर्म, आज बैंक ने रेपो रेट इतना किया या आरबीआय ने रेपो रेट चेंज किया. सो व्हॉट इज मीन बाय रेपो रेट, तर रेपो रेट म्हणजे ज्या दराने आरबीआय बँकांना पैसे उधार देते. कारण की मला सांगा, बँकला जर तुम्ही बँकेत गेले आणि तुम्ही म्हटलं की मला 1 करोडचं लोन द्या, 1 करोडचं लोन जर बँकेकडे पैसे असतील तर देणार, पण नसेल तर बँक आरबीआय कडनं पैसे घेते. ज्या वेळेस आरबीआय कडनं बँक पैसे घेते त्यावेळेस फ्री मध्ये देणार का, बँकांना आरबीआय म्हणणार की हे घ्या पैसे, फ्री मध्ये देणार का, नाही. तर त्यावेळेस आरबीआय बँकांना एक रेट चार्ज करते, त्या रेटला आपण म्हणतो रेपो रेट. सो रेपो रेट म्हणजे काय, ज्या दराने आरबीआय बँकांना पैसे उधार देते. फुकट देते का कोणाला, आपल्याला पण भेटत नाही. ओके, सो ज्या दराने बँकांना, आरबीआय बँकांना पैसे उधार देते त्या रेटला म्हणतात रेपो रेट. ओके, आणि यामध्येच मग चेंजेस झाले तर प्रॉब्लेम्स होतात किंवा चांगल्या गोष्टी पण होतात. ओके, सो रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. सपोज तुमचा मित्र आहे जो 100,000 रुपये तुमच्याकडनं घेतो, तुम्ही त्याला 5% देताय, 5% त्याला पैसे देताय.
असं द्यायचं नाहीये, पण हे आरबीआयच्या विरुद्ध ऍक्च्युली. ओके, आरबीआय जे बँक्सला रेट देतं त्याला म्हणतो आपण रेपो रेट. सो आय होप यू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट. नेक्स्ट बघूया, रेपो रेट वाढला तर काय होईल. रेपो रेट जर वाढला, आता आरबीआयनेच म्हटलं की आम्ही बँकांना रेट आधी देत होतो 4%, आता देतोय 5%. काय होणार, तुमच्या बँक कोणाकडनं घेणार, मग बँक तुम्हाला लावणार. सो जिकडे आरबीआयने रेट जर इन्क्रीज केला तर आपला इंटरेस्ट रेट पण वाढेल, आपल्याला लोन जे देता येते महाग होणार, पर्सनल लोन महाग होणार, हाऊसिंग लोन सगळे लोन महाग होणार. ओके, म्हणून काय, बँक्सला लोन महाग कर्ज भेटतं, लोन महाग होतं. तुमचा जो ईएमआय आहे, पर्सनल लोन, होम लोन, सगळे तुमचे ईएमआय जे आहे ते इन्क्रीज होतात. लोक कमी खर्च करतात. ओके, लोक कमी खर्च करतात कारण लोनच आता महाग झालंय म्हटल्यावरती खर्च कमी करणार. ओके, आणि त्यामुळेच आपण म्हणू शकतो की महागाई कमी होते. सो ज्यावेळेस असं वाटतं की इन्फ्लेशन खूपच वाढलेलं आहे, त्यावेळेस इंटरेस्ट रेट थोडी इन्क्रीज करून आरबीआय लिक्विडिटी कमी करते, म्हणजे मार्केटमधनं पैसे कमी करते आणि ती लिक्विडिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. सो आता बघूया आपण, रेपो रेट जर कमी झाला तर, रेपो रेट कमी झाला तर बँकांना लोन स्वस्त, कारण आधी होतं सपोज 5%, आता आहे 4%, कमी झालाय. किंवा आधी होता 7%, आता 6% झाला, कमी झाला. जर कमी झालं, तुम्हाला लोन जर स्वस्त रेटमध्ये भेटलं तर डेफिनेटली तुम्ही घेणार की नाही घेणार, डेफिनेटली घेणार. तर तसंच बँकला लोन स्वस्त भेटते, लोन आपलं स्वस्त होतो, ईएमआय कमी होतो, जास्त खर्च, आपण पैसे जास्ती आले की राहतच नाही, पैसे खर्च करून टाकतो. ओके, जास्ती खर्च करतो, त्यामुळे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा बिझनेस बूम. ओके, आणि इकॉनॉमी त्यामुळे ग्रो होते. त्यामुळे कधीही जर असं वाटलं की इकॉनॉमीला नाही, आता इन्फ्लेशन कमी आहे, लोक बाय नाही करत आहे, तर लोकांना इन्सेंटिव्ह देण्यासाठी, जास्तीत जास्त इकॉनॉमीमध्ये पैसे येण्यासाठी इंटरेस्ट रेट कमी पण केले जातात. बट आजच्या सेशनमध्ये बघूया की आरबीआय काय ठरवतं, त्याचं पण आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर ईएमआय वर काय परिणाम होतो जर आपले लोन कमी झाले तर, रेपो रेट कमी झाला तर. जर तुमचं होम लोन 50 लाखाचं असेल 20 वर्षासाठी, तर रेपो रेट जर कमी झाला तर मंथली ईएमआय तुमची कमी होऊन जात. आणि हे बाय डिफॉल्ट होतं. काही लोक तुम्हाला यामध्ये सांगतात की नाही तुम्हाला बँकेत जावं लागतं, असं काही करावं लागत नाही. बाय डिफॉल्ट सेक्शन आहे की तुम्ही जर आरबीआयने कमी केले तर बँकेला करावंच लागतं. ओके, सो रिमेंबर दिस. रेपो रेट वाढला तर मंथली तुमच्या ईएमआय पण ऑटोमॅटिकली वाढून जातात. त्यानंतर बघूया की रिव्हर्स रेपो रेट काय. आतापर्यंत आपण रेपो रेट तर बघितला, बट रिव्हर्स रेपो रेट काय. तर रिव्हर्स रेपो रेट मध्ये, आता समजा बँकेकडे पैसे आहेत, तर बँकेकडे लेट्स से 1 करोड रुपये आले, 2 करोड आले, आणि अचानक एक माणूस आला आणि त्याने म्हटलं की हे माझे 50 करोड रुपये ठेवा. आता 50 करोड रुपये बँकेत जास्तीत जास्त लोन देते 2 करोड 3 करोड. एखादी एक्झाम्पल घेऊया. सो जे पैसे बँकेकडे एक्स्ट्रा आहे ते बँक आपली रिस्क मध्ये तर ठेवू शकत नाही, तर ती काय करते, ते आरबीआयला परत देते, म्हणजे आरबीआय कडे ठेवायला देते. सो ज्यावेळेस बँक आरबीआय कडे पैसे ठेवायला देते आणि त्यावेळेस आरबीआय बँकांना एक इंटरेस्ट रेट देतो त्या पैशाच्या बदल्यात, त्याला आपण म्हणतो रिव्हर्स रेपो रेट. कळलं, बँक्स आरबीआय कडे पैसे ठेवतात, आरबीआय त्यावर व्याज देते, त्याला आपण म्हणतो रिव्हर्स रेपो रेट. आर यू गेटिंग माय पॉइंट. लाईक तर हिट करा, हिट दॅट लाईक बटन. थँक्यू. ओके, सो रिव्हर्स रेपो रेट का, तर बँककडे पैसे जास्ती आहेत, इकडे बँककडे पैसे जास्ती आहे, लोन देण्यापेक्षा ते सेफ ठेवायला आरबीआय कडे देतात. ओके, कारण सुरक्षित ठेवणे फार इम्पॉर्टंट आहे, नाहीतर आजकाल काय गॅस कटरने सगळं कट करून पैसे उडवून घेऊन जातात, राईट. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, दिस कॉल्ड द रिव्हर्स रेपो रेट. त्यानंतर एक कॉन्सेप्ट असते सीआरआर. व्हॉट इज मीन बाय सीआरआर. सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो काय आहे, तर प्रत्येक बँकेने काही पैसे आरबीआय कडे ठेवणे बंधनकारक आहे. दॅट्स ऑन द नो इंटरेस्ट. इंटरेस्ट काही भेटणार नाही त्यावरती. तर जे कंपल्सरी बँकेने सांगितले, आरबीआयने सांगितलेले आहे की एवढे पर्सेंटेज तुमच्या आमच्याकडे असायलाच पाहिजे. ओके, आणि त्या पैशावरती इंटरेस्ट भेटणार नाही. ओके, ज्या पैशावरती इंटरेस्ट भेटणार नाही त्याला आपण म्हणतो सीआरआर, कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, कॅश रिझर्व्ह रेशो, त्यावरती काहीही इंटरेस्ट भेटणार नाही. त्यानंतर अजून एक कॉन्सेप्ट असते, दॅट्स कॉल्ड द एसएलआर. एसएलआर म्हणजे काय, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, राईट. आरबीआय म्हणते की तुम्ही पूर्ण पैसे एकाच ठिकाणी ठेवू नका. आपण म्हणतो ना की सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी एकाच सेक्टर्स मध्ये नको करायला, तसं आरबीआय पण म्हणते की फक्त तुमचे पैसे जे आहे
ते लिक्विड कॅश मध्येच नका ठेवू, वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. जसं गोल्ड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट करा, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये टाका, काही कॅश मध्ये ठेवा. तर हा रेशो जो आहे तो ऑलमोस्ट 18% असतो. म्हणजे सपोज तुम्ही जर बँकेला 100 रुपये दिले, 100 रुपये तुम्ही बँकेला दिले, तर त्या 100 रुपयामधनं कंपल्सरी बँकेला ते पैसे ऍटलीस्ट 18% म्हणजे 18 रुपये त्यातले या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये ठेवावेच लागतील आणि ते खर्च नाही करू शकत. ओके, ते पैसे खर्च नाही करू शकत. तर त्याला म्हणतो आपण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. ओके, सो त्यानंतर सीआरआर वर्सेस एसएलआर बघूया आपण. सीआरआर म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, सो सीआरआर मध्ये बँकेकडे कॅश असते, ती ठेवते बँक आरबीआय कडे, आणि एसएलआर मध्ये इन्व्हेस्ट करते गोल्ड, बॉन्ड्स, कॅश. ओके, इंटरेस्ट मिळतो का? तर यामध्ये सीआरआर मध्ये इंटरेस्ट भेटत नाही, कंपल्सरी ठेवावंच लागतं, पण यामध्ये इंटरेस्ट भेटत नाही. एसएलआर मध्ये थोडा इंटरेस्ट भेटतो, कारण तुम्ही गोल्ड मध्ये केलं, गोल्डचे रेट वाढले, यू विल गेट सम थिंग्स, किंवा तुम्ही आरबीआयच्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट केलं, यू विल गेट द इंटरेस्ट. ओके, त्यानंतर पर्पज काय याचा? तर याचा पर्पज आहे लिक्विडिटी कंट्रोल करण्यासाठी. अचानक असं नको व्हायला की सगळे पैसे संपले, सगळ्यांनी लोन घेतले किंवा काही फ्रॉड झाला, तर त्या केसमध्ये रिझर्व्ह ठेवावा लागतो. ओके, त्यानंतर सॉल्व्हन्सी अँड सेफ्टी. सेफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या जर काही असं झालं की पैसे चालणारच नाही, तर मग ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा जे तुमचं गोल्ड आहे त्यामध्ये काही ना काही पैसे असायला पाहिजे, त्याच्यासाठी हे सगळं असतं. सो नाव लेट्स से इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय? जसं काल टमाटरचा रेट होता 20 रुपये आणि आज झाला 60 रुपये. ओके, डिमांड जास्ती, सप्लाय कमी, रिझल्ट काय? की महागाई वाढली. तर यालाच आपण इन्फ्लेशन म्हणतो. इट इज व्हेरी व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट. मी हे माझ्या जे स्टुडंट आहेत, छोटे स्टुडंट, ओके, ज्यांना मी 365 डेजचा क्लास घेतो, त्यामध्ये पण मी हे शिकवतो. ऍक्च्युली मुलांचा पण क्लास असतो. तुमच्या मुलांना पण क्लास लावायचा असेल तर डेफिनेटली यू कॅन कॉन्टॅक्ट विथ VRG वेल्थ अकॅडमी. राईट. सो इन्फ्लेशन, आरबीआय इन्फ्लेशन कसं कंट्रोल करते? इन्फ्लेशन तर माहिती आहे आपल्याला, बट इन्फ्लेशन कंट्रोल कसं करते? जर महागाई खूपच वाढली तर काय करणार? बघा, महागाई वाढणे म्हणजे काय? लोकांना ज्या भावात भेटेल त्या भावात घेतात. लोक टेन्शन घेतलंय, पैसे खर्च करतात, पाहिजे तेवढे पैसे खर्च करतात. का? कारण की आरबीआय लोन देते, लोन स्वस्त आहे, एव्हरीथिंग इज चीप, त्यामुळे लोक खर्च करतात आणि इन्फ्लेशन वाढतं. आता लोकांकडनं पैसे जर काढून घ्यायचे, बाबा लोकांना पैसेच नाही द्यायचे, तर काय करायचं? आरबीआय इंटरेस्ट रेट वाढवणार. आरबीआयने इंटरेस्ट रेट वाढवले की तुम्ही लोन कमी घेणार. कमी लोन असले, कमी पैसे खिशात, जर कमी पैसे असले तर कमी आपण इन्व्हेस्टमेंट करणार किंवा कमी खर्च करणार, आणि त्यामुळेच महागाई कंट्रोलमध्ये येऊ शकते. सो इन्फ्लेशन वाढली तर रेपो रेट जो आहे तो वाढतो. रेपो रेट वाढतो म्हणजे लोन महाग होतं आणि त्यामुळेच इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येतं. लोन महाग होतं, स्पेंडिंग कमी होते आणि इन्फ्लेशन कमी होते. इन्फ्लेशन जर कमी झालं तर परत एकदा जर लिक्विडिटी वाढली मार्केटमध्ये तर इन्फ्लेशन वाढतं. म्हणजे हे चक्र असं चालू असतं. ओके, जर तुम्हाला समजत असेल, परत एकदा ते लाईक बटन हिट करायला विसरू नका, डबल लाईक करू नका, नाहीतर अनलाईक होऊन जाईल. ओके, सो स्टॉक आणि शेअर करायला पण विसरू नका. हे असे व्हिडिओ तुम्हाला येत राहील, त्यामुळे लोकांना शेअर पण करत चला हे व्हिडिओ. स्टॉक मार्केटवर काय परिणाम होईल? आज जर सपोज रेपो रेट वाढवला किंवा कमी झाला तर काय होईल? जर रेपो रेट कमी केला तर काय होईल? स्टॉक मार्केट बुलिश. ओके, स्टॉक मार्केट वरती जाईल. स्टॉक मार्केट वरती का बरं जाईल? कारण की इंटरेस्ट रेट कमी झाला, आता जास्तीत जास्त लोक खरेदी करतील, अजून जास्ती तुम्हाला दिसेल. बट मला असं वाटत नाही की आज होईल, बट आपण बघूया ते 10 वाजता. ओके, सो बँकिंग सेक्टर वाढेल, रिअल इस्टेट वाढेल, कारण की लोन स्वस्त झालं तर घेणारच ना हो लोक. सो त्यामुळे रिअल इस्टेट वाढेल. जर रेपो रेट वाढला तर इंटरेस्ट रेट उद्या बँकेने म्हणलं नाही, आता तो तुमच्याकडनं 7% घेणार या लोन घ्यायला. ओके, सो त्यावेळेस रेपो रेट जो आहे वाढला तर बिअरिश मार्केट होईल, सगळं ऑटो सेक्टर, IT सेक्टर वगैरे पडू शकतं. ओके, सो याचा परिणाम मार्केटवर, आणि असं कंपल्सरी नाही की असंच होणार, कधी कधी मार्केट उलट रिॲक्ट पण करतं. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड दिस. नेक्स्ट वन, इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही काय कराल? तर रेपो रेट जर कमी झाला तर SIP बंद करायची नाही. SIP जो तुमची गोल बेस इन्व्हेस्टिंग आहे, ती गोल बेस इन्व्हेस्टिंग तशीच असायला पाहिजे. SIP चालू ठेवायची आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत राहायचं आहे, इक्विटी अलोकेशन तुम्हाला वाढवायचं आहे. जर रेट कमी झाला तर मार्केटला बूस्ट भेटेल ना. एक मार्केट जर बूम जाणार असेल, सो यू शुड इन्क्रीज युअर इक्विटी अलोकेशन. ओके, घाबरायचं नाही, आपल्याला क्वालिटी स्टॉक्स निवडायचे आहे आणि डेट अलोकेशन आपल्याला वाढवायचं आहे. स्मार्ट इन्व्हेस्टर सेज द कोर्स. ओके, सो टुडेज आरबीआय पॉलिसी डिसिजन, रेपो रेट 6.50 आहे.
मला असं वाटतंय की आज आरबीआय रेपो रेट जो आहे तो अनचेंज असू शकतो, कारण की ऑलरेडी आपल्याला दिसतंय की क्रूड ऑइलच्या प्राइसेसमध्ये काय किती व्हॉलॅटिलिटी चालू आहे. त्यामुळे मार्केटला एक बूस्ट देण्यासाठी आत्ताच लगेच मार्केटमध्ये असं होण्याची शक्यता फार कमी दिसते. त्यामुळे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट सगळेच्या सगळं कॉन्स्टंट राहण्याचे चान्सेस आज जास्त असं मला वाटतं. मे बी चेंज होऊ शकतं, आय डोंट नो, बिकॉज हा व्हिडिओ मी 10 वाजताच्या आधी रेकॉर्ड करतोय आणि 9 वाजता वगैरे हा पब्लिश पण होऊन जाईल युट्यूबला. थँक्यू. ओके. आरबीआय आपल्या खिशावर परिणाम करते. रेपो रेट इक्वल टू बँकेचा लोन रेट, ईएमआय बदलते, स्टॉक मार्केट बदलते, इन्फ्लेशन कंट्रोल होते. सो आरबीआयचे निर्णय समजले तर इन्व्हेस्टमेंटचे अर्ध गणित आपल्याला समजतं आणि हे समजणे फार इम्पॉर्टंट आहे. मॅक्सिमम लोकांना याची आयडिया नसते. नुसतं बाय करा, सेल करा, बाय करा, सेल करा, यातच आपली जिंदगी चालली जाते. लक्षात ठेवा, जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग सक्सेस पाहिजे असेल तर सर्वात आधी शिकणे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फक्त शिकणे, युट्यूबवरती शिकणे नाही, तर तुम्ही एक स्पेशल याच्यासाठी क्लास लावायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही शिकायला पाहिजे. सो दिस इज ऑल फॉर टुडे. आय होप यू अंडरस्टँड दिस. सगळ्यांनी VRG वेल्थ अकॅडमीच्या साईटला आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करू द्या. सगळ्यांना माहिती पडू द्या की कंटेंट क्रिएशनच्या दुनियेमध्ये VRG अकॅडमीने सुद्धा पाऊल ठेवलेलं आहे. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच. बाय.